आज आपण बनवणार आहोत सोलापूर, सातारा आणि सांगली फेमस लाटीवडी किंवा मासवडी याला आपण बोलू शकतो। नमस्ते, मी पल्लवी। सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग आपण उशीर न करता या रेसिपीला सुरुवात करूया। ही पाटवडी तुम्हाला आवडली ना? चला मग त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया। एक गड्डी ना लसूण लागणार आहे। लसूण थोडा जास्तच लागतो। एक वाटी ना आपल्याला खोबरं लागणार आहे। हे मी खिसून घेतलेलं आहे। हे मिक्सर मध्ये आपल्याला बारीक करायचं नाही, त्याची जास्त अशी पावडर होते। एक मोठा टेबलस्पून मी इथे तीळ घेतलेला आहे। घरचा साठवणीचा काळा मसाला घेतलेला आहे। कारळे घेतलेले आहेत एक मोठा टेबलस्पून आणि एक मोठा टेबलस्पून मी गोडा मसाला घेतलेला आहे। हा महत्त्वाचा आहे टाकणं, त्याशिवाय लाटीवडी ही काही चांगली लागत नाही। आणि ते मी भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर मग आपण आधी खोबरं आणि हे काही साहित्य आहेत ना ते आपण भाजून घेऊया। इथे ना आधी आपण मीडियम टू हाय गॅसवर आहे ना आपण तीळ भाजून घेऊयात। छान असं गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला ना तीळ भाजून घ्यायचे, म्हणजे त्याची चव नाही छान लागते। सेम आता आपल्याला कारळे पण छान असं भाजून घ्यायचंय। छान असे आपले कारळे पण हे भाजून झाले आहेत। आपण याला काढून घेऊया। मी गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे। या बंद गॅसच्या फ्लेम मध्ये आपल्याला थोडी खसखस भाजून घ्यायची आहे। मगाशी मी दाखवायला विसरली होती, खसखस पण टाका। खूप छान अशी ही लाटीवडी होतात। फक्त आपल्याला करपवायची नाहीये, 1-2 मिनिटं छान असं परतून घ्यायची। लवकर ही भाजली जाते। तर मीडियम टू हाय गॅसवर आहे ना आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे। भाजून घेऊया छान खरपूस असं, आपल्याला मस्त हे चुरता येईल हाताने असं भाजून घ्यायचंय आपल्याला। हे तुम्ही बघू शकता छान असं भाजून झालेलं आहे खोबरं। आपण याला आता ना काढून घेऊया। एका वेगळ्या ताटात आपल्याला काढून घ्यायचंय, कारण ते आपल्याला मिक्सरला नाही बारीक करायचंय। आपल्याला हे ना जाडसर असं वाटून घ्यायचंय, जास्त बारीक नाही करायचंय। हे जो आपण मसाला वाटणार आहे तो त्यामध्ये ना आपल्याला लसूण घालून घ्यायचा आहे। आता आपण हे वाटून घेऊया। हे आपण छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला ना खोबरं हे वाटायचं नाही, चुरून घ्यायचे हाताने। जर हे जाड ठेवलं ना तरी कुरकुरीत झालेलं आहे। पोळीच्या बाहेर आहे ना हे टोचून आहे ना असं बाहेर येऊ शकतं किंवा ती पोळी फाटू शकते, म्हणून आपल्याला जितकं होईल तितकं छान असं हातानेच छान असं चुरून घ्यायचंय। जर मिक्सरला लावलं तर ह्याच्यातून तेल निघू शकतं, म्हणून आपल्याला हे हातानेच असं चुरून घ्यायचंय। छान आपले चुरून झालेला आहे। आता जो आपण वाटलेला मसाला आहे ना तो पण ह्याच्यात घालून घेऊया आणि हे ह्याचं एकजीव करून घेऊया आपण असं। काळं तिखट घालून घ्यायचंय। मसाला आपला घरचा जो साठवणीचा असतो तो घालून घ्यायचा आहे। हे ना थोडं तिखटच वडे छान लागतात चवीला, चव येते तिखट खाल्ल्यामुळे, म्हणून थोडेसे तिखटच आपल्याला करायचे। जर तुमच्याकडे कमी तिखट खात असतील तर कमी तिखट केलं तरी पण चालेल। या स्टेजला तुम्ही ना लाल बेडगी मिरची वापरली ना तरी पण चालेल। आता इथे मी गोडा मसाला घालून घेते। यात आपल्याला ना एक मोठा टेबलस्पून आहे ना दाण्याचं कूट घातलेलं आहे मी। हे दाण्याचं कूट जर तुम्हाला आवडत असेल, घालत असेल तर घाला, नाही घातलं तरी पण चालेल, पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता आपण ह्याच्यात ना चवीनुसार मीठ घालून घेऊया। छान आपण हे ना असं एकजीव करून घेऊया। आता आपल्याला ना जी बारीक चिरून घेतली होती ना ती कोथिंबीर घालून घ्यायची। त्याने काय होतात ना ह्या वड्या अतिशय छान लागतात। इथे आपला मसाला हा रेडी आहे। आता आपण पारीसाठी पीठ मळून घ्यायचंय। इथे ना आपल्याला एक मी मोठी वाटी ना इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच वाटीने मोजून आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तुम्हाला किती करायचं त्यानुसार तुम्ही वाटीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्याच वाटीने आपण एक वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। दोन्ही पीठ आपण समप्रमाणात घेतलेली आहेत। आता त्यामध्ये ना आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत, मीठ घालून घ्यायचे। इथे चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे। धने जिरा पावडर घालून घेतलेले आहे, एक मोठा टेबलस्पून आहे। या पारीला ना छान कलर येण्यासाठी ना इथे बेडगी मिरची पावडर मी घालून घेतलेली आहे कलरसाठी। हळद घालून घेऊया आणि छान अजून चव ह्याची वाढण्यासाठी आपण कसुरी मेथीचा वापर करणार आहोत। पूर्णपणे कसुरी मेथी ही ऑप्शनल आहे, घालायची असेल तर घाला, नाही घातलं तरी पण चालेल। हे आपण ना छान असं मिक्स आधी सगळे मसाले करून घेऊया। तर यामध्ये ना आपल्याला 2 टेबलस्पून एक कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे, त्यामुळे पारी ही खुसखुशीत कुटकुटीत होते। कडकडून हे तेल गरम करायचंय आणि मगच त्याच्यात आपल्याला ओतून घ्यायचंय।
आपण याला मोहन म्हणू शकतो. मोहन घालायचं आपल्याला कडकडीत तेलाचं. जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं आपल्याला ह्याचा छान असं गोळा मळून घ्यायचा आहे. छान आधी आपण हे मिक्स करून घेऊया. सगळं तेल ना या पिठाला लागलं पाहिजे. बेसन पीठ असल्यामुळे पाणी कमी लागणार आहे. एकदाच हे जरी पीठ जास्त दिसत असेल तर ह्याचा गोळा हा छोटा होतो, म्हणून आहे ना कमी कमीच पाणी घाला. एकदम पाणी ओतलं ना तर मग खूप पातळ होऊ शकतं ते आणि मग आपल्याला पोळी ही चांगली छान अशी लाटता येणार नाही. पहिल्याच्या काळात काय होतं ना, किंवा आपण जेव्हा लहान होतो तेव्हा कोणी पाहुणे येणार असेल ना किंवा आपण दुसरीकडे जाणार असो ना तर आपण असं काही काही करून असं न्यायचो. ही प्रथा होती किंवा लाडू करून ने, करंजी करून ने किंवा अशी लाटी वडी करून ने. पण आता तसं नाही. आता सगळं जंक फूड आलेलं आहे आणि सगळं रेडीमेड मिळतं. छान आहे. इतकंच आपल्याला घट्ट ठेवायचं आहे. कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे. तोपर्यंत आता आपण आहे ना वड्या लाटून घेऊया. आपलं ना इथे आपलं सारण पण रेडी आहे आणि ही पारी करण्यासाठी जे लागणार आहे ना पीठ हे पण रेडी आहे. छान असं मऊ असं हे झालेलं आहे, भिजलेलं आहे. आता आपण पारी लाटायला घेऊया आणि हा मसाला यामध्ये भरून घेऊया. आपल्याला ना एकसारखे असे ह्याचे गोळे आधी बनवून घ्यायचे, तसे म्हणजे किती होत आहेत त्याच्यानुसार. आपल्याला नाही छान असं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही अशी ही पारी ना लाटून घ्यायची आहे. जास्त जर पातळ ठेवलं ना मग त्यातून मसाला आहे ना बाहेर येतो. इतपत आपल्याला ना अशी पारी ही जाड ठेवायची. तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाहीये. आता आपण आहे ना ह्याला मसाला छान असा चिटकला पाहिजे म्हणून आपण आहे ना ह्याला वरून आहे ना थोडंसं तेल लावून घेऊया. छान असा मसाला घालून घ्यायचा. आता मीडियमच आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि छान असा हा एकसारखा आपल्याला पसरून घ्यायचा आहे. आता इथे ना आपण ह्याचा रोल करून घेऊया. टाईट असा आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे. थोडे असे आपल्याला प्रेस करून याने दाबून घ्यायचे म्हणजे हा मसाला छान असा आतमध्ये चिटकला जातो आणि पारी पण छान अशी क्लोज होते. आता आपण याचे ना वडे पाडून घेऊया. वडे पाडायच्या आधी ना आपल्याला सुरीला थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मसाला सुरीला चिटकत नाही कापताना. कडेचं आहे ना हे मी काढून घेते आधी. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही वडे ह्याचे कट करू शकता. छान अशी आपली वडी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता मसाला पण छान असा दिसतोय आणि छान असा तो भरला गेलेला आहे. आता आपण सर्व लाट्या अशाच ह्या लाटून घेऊया आणि मग ह्या उकडायला ठेवूया. आपली दुसरी पण ही पारी लाटून तयार आहे. आपण ह्याला आता तेल लावून घेऊया. हा मसाला ना टाकल्यावर आपल्याला छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. हा आतमध्ये हवा नाही गेली पाहिजे असं आपल्याला टाईट हा रोल करून घ्यायचा आहे. तोंडाला जर चव नसेल ना तर या वड्या खाल्ल्या ना छान अशी याला आपल्या तोंडाला चव येते. वाफ बसलेली आहे. आपण या प्लेटला ना तेल लावून घेतलेलं आहे त्यामुळे ना वड्या ह्या प्लेटला चिटकत नाहीत. आता आपण या सर्व वड्या वाफलून घेऊया. एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला छान या वाफलून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरे करून घेऊया. अशा आपल्या 10 मिनिटं झालेले आहेत. छान अशा आपल्या वड्या ह्या उकडून झालेल्या आहेत. आता आपण ह्याला गार होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया. गार झाल्यावरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता आपण शेलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असेल तर ते पण तुम्ही करू शकता, पण इथे मी शेलो फ्राय करते. कसं पण करा, वड्या ह्या अतिशय खमंग आणि खुसखुशीत लागतात. डीप फ्राय केला ना हा मसाला आहे ना तेला सगळा बाहेर येतो म्हणून आपल्याला आहे ना शेलो फ्राय करायचे आहेत. तेल पण ह्याला कमी लागतं तळायला मग आणि छान असे खरपूस या तळले जातात. छान असे खरपूस तळले गेलेले आहे. आपण आहे ना याला काढून घेऊया. आता ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.